तुमचं स्वागत आहे। आजच्या क्लासमध्ये आपण चिटणीसाचे प्रकार बघणार आहोत। तर आपण चिटणीस म्हणजे काय हे पूर्ण बघितलं होतं। चिटणीस कोण असतं, त्याचे कार्य काय असतात, त्याचे गुण काय असतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केला। आता किती प्रकारचे चिटणीस आहे जे कार्य करत असतात ते आपण बघूया। तर त्याच्यामध्ये जो पहिला आहे व्यक्तिगत चिटणीस। नावावरून आपल्याला लक्षात येते वैयक्तिक चिटणीस म्हणजे एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीकरिता काम करत असतो, त्यालाच आपण म्हणतो। म्हणजे एखादा व्यावसायिक असेल, मोठे बिझनेसमॅन असेल, उद्योगपती असेल, इथे दिसतंय आपल्याला उद्योगपती असो, व्यापारी असो, व्यावसायिक असो, मोठे व्यावसायिक, मोठे उद्योगपती, मोठे व्यापारी यांना आपले काम करण्याकरिता आणि ते काम योग्यरित्या आणि कार्यक्षमतेने करण्याकरिता एखाद्या अशा ज्ञानी व्यक्तीची आवश्यकता असते आणि त्याच व्यक्तीची निवड जेव्हा ते करत असतात त्यांनाच व्यक्तिगत चिटणीस असे म्हणतात। म्हणजे जेव्हा हे लोक चिटणीसाची नेमणूक करतात तर ते स्वतःसाठी करत असतात आणि त्यामुळे त्यांचा तो पर्सनल सेक्रेटरी बनत असतो, तर त्यालाच व्यक्तिगत चिटणीस असे म्हणतात। तर त्यांची नियुक्ती कोण अशी व्यक्ती आहे ज्यांच्याकडून केली जाते, तर आपण म्हणू शकतो डॉक्टर। आपण मोठमोठे जसे डॉक्टर पाशी आपल्याला जायचं असेल तर आपण अपॉइंटमेंट घेत असतो। सामान्य जीवनामध्ये आपण बघत असतो जेव्हा आपण अपॉइंटमेंट घेतो एखाद्या डॉक्टरची आपल्याला सुरुवातीला अपॉइंटमेंट घ्यावी लागते। त्याचा जो सेक्रेटरी असतो तो आपल्याला सांगत असतो या दिवशी डॉक्टर तुम्हाला मिळू शकणार, तर तुम्ही या दिवशी येऊन भेट देऊ शकता। तर डॉक्टरचा सेक्रेटरी असू शकतो, कारण डॉक्टर जर मोठा असेल, त्याचा दवाखाना जो आहे फेमस असेल, तर अशा डॉक्टरचा सेक्रेटरी असू शकतो। इंजिनियर्स असतात जे मोठे असतात त्यांना देखील सेक्रेटरी असतात, स्वतः व्यक्तिगत सेक्रेटरी असतात। त्यानंतर वकील जे आहे त्यांना देखील त्यांचे देखील अपॉइंटमेंट घेण्यासाठी ते लोक देखील आपले सेक्रेटरी ठेवत असतात। त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट देखील आपले सेक्रेटरी ठेवत असतात। त्यानंतर सिने अभिनेता जे पिक्चरमध्ये काम करत असतात, अभिनेते अभिनेत्री, त्या लोकांचे देखील आपले एक पर्सनल सेक्रेटरी असतात कामकाज बघण्यासाठी। तर व्यक्तिगत चिटणीस कोण असतो हे आपल्याला समजलं आहे, म्हणजे कोणाकडून त्याची नेमणूक केली जात असते आणि तो कोण असतो हे आपल्याला समजलं आहे। त्यानंतर त्याची पात्रता काय असली पाहिजे, तर त्याची पात्रता कोणत्याही शाखेतून एक पदवी त्याने धारण करणे आवश्यक आहे। तो कोणती शाखा असू शकते, त्याला सायन्स म्हणू किंवा कॉमर्स म्हणू किंवा आर्ट म्हणू, आणखी इतर जे एज्युकेशन आहे तो घेतला तरीही त्याला सेक्रेटरी म्हणून काम करता येते आणि त्याला सगळ्या बाबतीत माहिती असणे आवश्यक आहे। आपले नॉलेज अपडेट ठेवणे आवश्यक आहे, संगणकाचं ज्ञान असणे आवश्यक आहे आणि सगळ्या बाबतीत त्याला पूर्णरित्या माहिती असणे आवश्यक आहे। तो व्यक्ती व्यक्तिगत चिटणीस म्हणून कोणाचंही कार्य करू शकतो। त्यानंतर आहे संस्थात्मक चिटणीस। संस्थात्मक चिटणीस म्हणजे संस्थेचे चिटणीस, म्हणजे कोणतीही संस्था जे असतात त्यांचे चिटणीस म्हणजे संस्थात्मक चिटणीस होय। पहिली संस्था आहे आपली नफा हेतू नसणारी संस्था। नावावरून आपल्याला समजते की नफा हेतू नसणारी संस्था म्हणजे अशी संस्था जी स्थापन यासाठी होते की तिचा उद्देश हा नफा कमवणे नसतो। आपण इतर संस्था बघतो, इतर उद्योग बघतो, इतर व्यवसाय बघतो, त्यांचं फक्त एकमेव उद्दिष्ट असते ते म्हणजे नफा कमवणे। परंतु ही जी संस्था आहे ती संस्था नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली नसते, तर ती कशासाठी स्थापन झालेली असते, लोकांच्या हितासाठी ती स्थापन झालेली असते। तर ते कोणत्या प्रकारच्या संस्था आपण बघू शकतो, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि या ज्या संस्था असतात यांना प्रोत्साहित देणारे त्या एक प्रकारचे कार्य करणाऱ्या संस्था असतात। जसे आरोग्य विभाग, आरोग्य जे असतात आपल्या जनतेचे आरोग्य बघणार जे आहे सरकारी दवाखाने आपण बघू शकतो। सरकारी दवाखान्याचा उद्देश नफा कमवणे असतो का, नाही, तर त्यांचा उद्देश हा लोकांचे हित योग्यरित्या जपणे हा असतो। लोकांचे आरोग्य योग्यरित्या राहावे आणि त्यांना कमीत कमी पैशामध्ये योग्य सवलती प्राप्त व्हावे या त्यांचे उद्देश असतात। तर या संस्था नफा हेतू नसणाऱ्या संस्था आहे, म्हणजे त्यांचा उद्देश हा नफा कमवणे नसतो, तर लोकांच्या हितासाठी काम करणे हे त्यांचे उद्देश असतात। त्यानंतर नियुक्ती। तर कोणत्या अशा नफा न कमवणाऱ्या संस्था आहे त्यांच्याकडून हा जो चिटणीस आहे नेमला जातो, तर ते आहे रोटरी क्लब, लायसन्स क्लब, क्रीडा मंडळे, शाळा, महाविद्यालय या सगळ्या संस्थेकडून चिटणीसाची नेमणूक केली जाते। तर शाळा असतात, महाविद्यालय असतात, यांच्यामध्ये असतो तो चिटणीस कार्य करत असतो। रोटरी क्लब आहे तिथे देखील चिटणीस कार्य करत असतो, लायसन्स क्लब आहे तिथे देखील चिटणीस कार्य करत असतो। तर नफा न कमवणाऱ्या ज्या संस्था आहे त्या पुढील संस्था ज्या आपण आत्ताच बघितलं, रोटरी क्लब, लायसन्स क्लब, क्रीडा मंडळे, सांस्कृतिक मंडळे, शाळा, महाविद्यालय या सगळ्या मंडळाद्वारे काय चिटणीसाची नेमणूक केली जाते। तर या चिटणीसाची पात्रता काय हवी आहे, तर त्यामध्ये पत्रव्यवहार, संगणकाचे ज्ञान असणे त्याला आवश्यक आहे।
कारण चिटणीस म्हटल्यानंतर त्याला पत्रव्यवहार करावा लागतो. तर पत्रव्यवहार करताना त्याची भाषा योग्य असली पाहिजे. पत्रव्यवहार करताना योग्य भाषा वापरल्यानंतरच समोरच्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडत असतो. आपण पत्र लिहिता आणि काही पण लिहिलं तर त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडणार नाही. तर पत्रव्यवहार करताना त्याला योग्य भाषेचा माहिती असणे आवश्यक आहे आणि चांगल्या प्रकारची जी आहे भाषा त्याला वापरता आली आवश्यक आहे, येणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान आधुनिक काळामध्ये संगणक हा एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. त्यामुळे संगणकाचे ज्ञान असणे त्याला फार आवश्यक आहे. त्यानंतर कोणत्याही शाखेची पदवी त्याला धारण करून सरकार नफा हेतू नसणाऱ्या संस्थांचा चिटणीस त्याला बनता येतो. त्यानंतर आहे सरकारी संस्थेच्या सहकारी संस्थेच्या. आता सहकारी संस्था काय आहे तर किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था. काय आहे, किमान 10 व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतात, परंतु कमीत कमी 10 व्यक्ती आवश्यक आहे. तर कमीत कमी 10 व्यक्ती किंवा आणखी त्यामध्ये काही व्यक्ती येऊन म्हणजे त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजेच कोणती संस्था, सहकारी संस्था. तर महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960, महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 या अंतर्गत या संस्थेची नोंदणी झालेली असते. या कायद्याअंतर्गत या संस्थेची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी झालेली असते. म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 या कायद्याअंतर्गत ज्या संस्थेची नोंदणी झालेली आहे त्या संस्थेला आपण सहकारी संस्था असे म्हणू शकतो. आणि त्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये कमीत कमी 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती काम करू शकतात, एकत्र येऊन आपल्या हितासाठी कार्य करत असतात. त्यांचे हित देखील समान असतात. नियुक्ती. आता चिटणीसाची नियुक्ती कोण करत असतात? नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील सदस्याकडून केली जाते. आणि चिटणीसाची नियुक्ती करतेवेळी कोण करत असतो तर या समितीमधील व्यवस्थापन जी समिती असते म्हणजे समितीचे व्यवस्थापन करणारे जे मंडळ असतात त्या मंडळाद्वारे योग्य अशा व्यक्तीची चिटणीस म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजे जो असा व्यक्ती आहे की या चिटणीस म्हणून कार्य करू शकणार, त्याच्या अंगी ते गुण आहे, ते पात्रता आहे, अशा व्यक्तीची या संस्थेद्वारे काय केली जाते, नियुक्ती केली जाते. कोणती संस्था? व्यवस्थापन समितीतील सदस्याकडून. म्हणजे जे व्यवस्थापन समिती आहे त्यांच्यामध्ये जे सदस्य कार्यरत आहे त्या सदस्यामधून व्यक्ती ते म्हणजे त्या समितीमधील व्यक्ती जे कार्य करत आहेत तेच व्यक्ती या चिटणीसाची नेमणूक करू शकतात. त्यानंतर पात्रता. सहकारी संस्था आणि अधिनियमाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जी सहकारी संस्थेमध्ये काम करतात चिटणीस म्हणून तो त्याला त्याच्या अंगी कमीत कमी ती पात्रता असली पाहिजे की तो सहकारी संस्थेचा पूर्ण ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे. त्यानंतर अधिनियमाचे. कोणता अधिनियम? सहकारी कायदा 1960. या अधिनियमामध्ये जेवढ्या बाबी आहेत तेवढ्या सगळ्या बाबींचा अभ्यास त्याला असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही शाखेची ते पदवी धारण केलेला असणे आवश्यक आहे आणि आपल्या सहकारी संस्थेचे ज्ञान देखील त्याला असणे आवश्यक आहे. त्यानंतर संयुक्त स्कंद प्रमंडळ चिटणीस. आता संयुक्त स्कंद प्रमंडळ हे तुम्हाला पूर्णरित्या 12वीत अभ्यासाला मिळणार आहे. एक व्यवसायाचाच प्रकार आहे. व्यवसाय संघटनेचा हा प्रकार असून मोठ्या प्रमाणात जेव्हा व्यवसाय केला जातो तेव्हा आपण याला संयुक्त स्कंद प्रमंडळ असे म्हणू शकतो. नियुक्ती. या संस्थेअंतर्गत चिटणीसाची नेमणूक कोण करतात? तर या गोष्टी जेव्हा आपण अभ्यासणार आहोत पुढे की सुरुवातीला जेव्हा कंपनीची स्थापना केली जाते तेव्हा प्रवर्तक जे आहे कार्य करत असतात त्याच्यासाठी. आता प्रवर्तक कोण असतात तर अशा कंपनी स्थापन करण्याची ज्यांच्या मनात कल्पना येतात आणि प्रत्यक्षात जे लोक कंपनी स्थापन करण्यासाठी काम करत असतात ते व्यक्ती. तर सार्वजनिक कंपनी जे आहे त्याच्या बाबतीत कमीत कमी 7 व्यक्ती आणि जास्तीत जास्त किती व्यक्ती कार्य करू शकतात, प्रवर्तक असू शकतात. म्हणजेच कमीत कमी 7 व्यक्ती देखील आपल्या सार्वजनिक कंपनीसाठी संयुक्त स्कंद प्रमंडळासाठी निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. तर जेव्हा ते समोरचे 7 व्यक्ती येऊन कंपनी उभारण्याची जी कल्पना करतात त्यांना आपण प्रवर्तक असे म्हणतो. तर या प्रवर्तकाद्वारे सुरुवातीला चिटणीसाची नेमणूक केली जाते आणि सुरुवातीला जेव्हा चिटणीसाची नेमणूक केली जाते तर काही थोडेसे छोट्या स्वरूपाचे कार्य करण्यासाठी दैनंदिन स्वरूपाचे कार्य करण्यासाठी तो चिटणीस तिथे नेमणूक करण्यात येतो त्या चिटणीसाची. तर संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या बाबतीत सुरुवातीलाच त्याची नेमणूक केली जाते चिटणीसाची. त्यानंतर आहे मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी या संज्ञेअंतर्गत त्याचा समावेश केला जातो. आणि चिटणीस ही जी संकल्पना आहे संयुक्त स्कंद प्रमंडळासाठी चिटणीस या शब्दाची जी संकल्पना आहे तिची मोडणी ही व्यवस्थापकीय कर्मचारी या संज्ञेअंतर्गत जे कायदा आहे कंपनी कायदा 2013 यामध्ये व्यवस्थापकीय कर्मचारी संज्ञा आहे
त्यामध्ये या चिटणीसाची संकल्पना मोडली जाते. म्हणजे त्या संपूर्ण बाबी त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या चिटणीसाच्या बाबतीत संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्या संज्ञेमध्ये. त्यानंतर त्याची पात्रता काय असली पाहिजे की संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये जर तुम्हाला चिटणीस म्हणून कार्य करायचे असेल तर तुमच्या अंगी कोणती पात्रता असली पाहिजे. तर कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. सगळ्यात मोठी बाब. मग इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही जी संस्था आहे या संस्थेचा त्याला सभासदत्व प्राप्त असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या संस्थेमध्ये त्याचे कार्य असणे आवश्यक आहे किंवा ते सभासद असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणून स्कंद प्रमंडळामध्ये चिटणीस म्हणून कार्य करू शकता. त्यानंतर सर्वात लास्ट प्रकार जो आहे, सर्वात शेवटचा प्रकार, सरकारी खात्याचा चिटणीस. सरकारी खात्याचा चिटणीस म्हणजे सरकारचे जे सरकारी केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे जे विभाग असतात विविध, त्या विभागामध्ये काम करण्यासाठी चिटणीसाची नेमणूक केली जाते. तर त्याला सरकारी खात्याचे चिटणीस असे म्हणतात. म्हणजे सरकारी खाते सांभाळण्यासाठी व्यक्तीची नेमणूक केली जातात तेव्हाच त्याला आपण सरकारी खात्याचे चिटणीस असे म्हणतो. त्यामध्ये केंद्र स्तरावर किंवा राज्य स्तरावर देखील चिटणीस कार्य करू शकतो. तर त्यामुळे बघा नियुक्ती, अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, आणखी यासारखे विविध विभाग जे आहेत त्यामध्ये चिटणीस कार्यरत असतो. तर त्याची पात्रता काय असणे आवश्यक आहे. या खात्यामध्ये तुम्हाला सरकारच्या अर्थ खात्यामध्ये तुम्हाला जर चिटणीस बनायचं असेल तर तिथे तुम्हाला चिटणीस बनण्यासाठी कोणती पात्रता हवी आहे. त्यानंतर संरक्षण विभागामध्ये जर तुम्हाला चिटणीस बनायची असेल तर तिथे कोणती पात्रता तुमच्या अंगी हवी आहे. तर लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित परीक्षा IAS पास करावी लागते. तुम्हाला माहित असेल UPSC दर्जे IPS IFS यांची परीक्षा घेतली जातात. तर ती परीक्षा तुम्हाला पास असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला खूप अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला पदवी घेणे आवश्यक आहे कोणत्याही शाखेतील. त्यानंतर पदवी घेतल्यानंतर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र होऊ शकता आणि या परीक्षेसाठी तुम्हाला पदवी घेतल्यानंतर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि या परीक्षेमध्ये पास करून त्यानंतर तुम्ही IAS बनता आणि IAS बनल्यानंतर तुम्हाला सरकारी खात्याचे चिटणीस बनता येते. तर इथेच आपले जे चिटणीसाचे प्रकार आहेत ते पूर्णरित्या संपलेले आहेत. नेक्स्ट क्लासमध्ये आपण मिळणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.